कोजागरी पौर्णिमेनिमित्त सोमवारी महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। गरबा, दांडिया रास, सर्वोत्कृष्ट नृत्य स्पर्धा महिलांकरिता आयोजित करण्यात आली होती। तर 5 ते 15 वयोगटातील मुला-मुलींसाठी येथे ही स्पर्धा आयोजित केली होती। यावेळी पारितोषिक म्हणून प्रथम विजेत्याला सोन्याची नथ देण्यात आली, तर द्वितीय विजेत्याला पैठणी, तर तृतीय विजेत्या महिलेला सेमी पैठणी, 20 महिलांना उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून साडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे। तर मुला-मुलींना आकर्षक अशी बक्षिसं देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। उर्वरित सहभागी सर्व मुलांना विविध प्रकारच्या आकर्षक भेटवस्तू देखील देण्यात आल्या। शांतीनगर शिवसेना शाखेजवळील कोपरी पूर्व येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। समाजसेविका रीना मुदलियार यांच्या पुढाकाराने कोजागिरी पौर्णिमा ही हिंदू धर्मातील महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते। चांदण्यांच्या रुपेरी प्रकाशातील उजळणारी कोजागिरी पौर्णिमा आनंद, आरोग्य आणि समृद्धीचे वरदान घेऊन येते। या दिवशी सर्वजण एकत्र येऊन जागरण करतात, विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करतात। शिवसेना शाखा शांतीनगर आणि महिला आघाडीच्या रीना मुदलियार यांच्या पुढाकाराने कोपरी येथील शांतीनगर येथील कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने महिलांसाठी दांडिया रास स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। विभागातील सर्व मुला-मुलींना आकर्षक बक्षिसं देण्यात आली। या कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के यांची उपस्थिती लाभली, तर कोजागिरी पौर्णिमेच्या उपस्थितांना त्यांनी मनपूर्वक शुभेच्छा देखील दिल्या। तर समाजसेविका रीना मुदलियार या शांतीनगर विभागात सातत्याने सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवित असतात। महिलांच्या प्रगतीसाठी, आत्मविकासासाठी आणि समाजातील ऐक्य टिकवण्याकरिता त्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात। यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांचं भरभरून कौतुक केलंय। या विभाग प्रमुख मनीषाताई शिंदे, महिला समन्वयक यमुनाताई म्हात्रे, समन्वयक आनंदीताई खंबाळ तसेच सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला आघाडी व इतर पदाधिकारी, शिवसैनिक, स्थानिक नागरिक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते।